IPLमध्ये खेळाडू आणि संघाचे मालक पोत्याने पैसा कमवत असतानाच कोल्हापुरात क्षुल्लक कारणातून एकाचा बळी गेलाय। 2 दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा आउट गेल्यानंतर आता मुंबई कशी जिंकणार अशी विचारणा केल्याचा राग आल्यानंतर डोकं फोडलेल्या क्रिकेट प्रेमीचा मृत्यू झालेला आहे। बंडोपंत बापूसो तिबिले वय वर्ष 63 राहणार हनुमंतवाडी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। डोकं फुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते। मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे वय वर्ष 50 आणि सागर सदाशिव झांजगे वय वर्ष 35 दोघेही राहणार हनुमंतवाडी यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे एका IPL सामन्याने एकाचा हकनाक बळी गेलाय। 3 दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना झाला। या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहते असलेल्या बंडोपंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी रागात बळवंत आणि सागर यांनी जीवघेणा हल्ला केला। 27 मार्च रोजी रात्री 9:15च्या सुमारास घडलेल्या घटनेत बंडोपंत बापूसो तिबिले गंभीर जखमी झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसह गल्लीमध्ये एका घरात IPLचा सामना पाहत होते। हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते। हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता। त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्सचे चाहते बंडोपंत तिबिले त्या ठिकाणी पोहोचले। यावेळी त्यांनी रोहित शर्मा आउट झाल्याने मुंबई कशी जिंकणार असं म्हणत आनंद व्यक्त केला। यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी डोक्यात हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलीस ही चक्रावून गेले।